प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनेक चेहरे मोठे आहेत. त्यात एक मोठ्या चेहऱ्यामध्ये हे चेहरा पुरुषोत्तम बर्डे, उत्तरा बर्डे यांचे पिताश्री आहेत. आणि विशेष म्हणजे साहेब कौतुक बरं का, तुमच्याही म्हणजे जिभेवर एवढं सरस्वती नांदत नाही तेवढं उत्तराबाईच्या जिभेवर सरस्वती आहे, शब्दावर सामर्थ्य आहे आणि पकड आहे. काय म्हणजे हे तुम्ही शिकवलंय का ते उपजतच? नाही, उपजतच आहे. हा, हे गेले 10 वर्ष प्राध्यापक असल्यामुळं प्राध्यापकाला 45 मिनिटाचा तास घेता येतो आणि ती इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवते महत्वाचं. त्यामुळे वक्तृत्व, तिचं वाचन, तिचं लेखन, ती कवित्री आहे, साहित्यिक आहे, क्या बात आहे, सगळ्या दृष्टीने चौबाजूनी संपन्न आहे आणि माझा खरा वारसा तिच्यामध्ये. क्या बात आहे. खरा वारसा त्यांच्यामध्येच आहे. पण एक वैशिष्ट्य किंवा इंजिनियर असणारे, यंत्राचे इंजिनियर किंवा पेपरवरचे इंजिनियर, IT म्हणजे संगणकाचे इंजिनियर आहेत, माणसाच्या स्वभावाचं त्यांना शास्त्र कधी म्हणजे लक्षात आलं की बाबा नाही, लहानपणापासून स्ट्रगल केलेलं आहे. तिची आई लवकर एक्सपायर झाल्यामुळं तिच्यावर कुटुंबाचा जबाबदारी पडली होती. सगळ्या 5 भावंडाला सांभाळून स्वतःचं शिक्षण वेल्लोर सारख्या ठिकाणी घेऊन, परत बेंगलोरला सर्व्हिस करून, पुण्याला सर्व्हिस करून, सोलापूरला सिंहगडला प्राध्यापकी करून तिला प्रचंड अनुभव आहे. लहान वयात प्रचंड अनुभव आले, त्याचे फळ आहेत. आता फक्त जनतेने आशीर्वाद द्यावेत. आणि असं वाटतं तुम्हाला जनतेने आता आशीर्वाद द्यायची गरज आहे, आता फक्त निकालाची गरज आहे? 100% 4ही उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. फक्त 16 तारखेला दुपारपर्यंत आमचा निर्णय लागेल. सगळ्यात हाय व्होल्टेज आहे हा प्रभाग आणि त्या प्रभागामध्ये एक विशेष की बाबा सकाळची एक बाईट आली की त्या बाईटमध्ये अमोल शिंदे म्हणतात की माझी लढत हे नाना काळे यांच्यासोबत नसून माझी लढत हे देवेंद्र कोटे यांच्यासोबत आहे. म्हणजे हे राजकारण कुठेतरी म्हणजे वेगळ्या पद्धतीचं होतंय असं वाटतं. अमोल शिंदे काय म्हणतात ते त्यांचं मत असेल, पण आमच्या समोर तर विरोधकच नाही. आम्ही वन साईड निघालेलो एवढं निश्चित. 16 तारखेनंतरचा निकाल कसा असेल? 16 तारखेला 4ही 7 मध्ये कमळ चिन्ह खुललेले दिसतील तुम्हाला. सन्मान्य नानासाहेब काळे असू देत, श्रद्धा पवार असू देत, आनंद कोल्हारकर असू दे किंवा माझी मुलगी उत्तरा बर्डे बसुटे असू दे, हे 100% कमीत कमी 6000 मताधिक्याने निवडून येते. साहेब तुम्ही इलेक्शन लढवलं महानगरपालिकेचं, त्यावेळेची धावपळ आणि आताचं रिलॅक्स, पण कसं वाटतं? आता चांगली परिस्थिती आहे. त्यावेळेला आचारसंहिता एवढी नव्हती, किती रिक्षा लावा, किती गाडी लावा, कोण समोर आलं तर. आता आचारसंहिता कडक असल्यामुळं गरीब उमेदवार सुद्धा चांगल्या पद्धतीने टप देऊ शकतात असं मला वाटतं. आणि समोरचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडं 2 नंबरचा पैसा प्रचंड प्रमाणात आहे. ते आता मी काय अंतर्गत खोलात जात नाही, पण आज आम्ही सर्वसामान्य नानासाहेब काळे असू देत किंवा किरण पवार असू दे किंवा आम्ही स्वतः असू दे, आनंद कोल्हारकर असू दे, हे सर्वसामान्य घराण्यातले आणि सर्वसामान्य घरं आमच्या मागं मतदार उभारलेले आहेत. साहेब पुरुषोत्तम बर्डे यांच्या घरामध्ये आता उत्तरा बर्डे यांच्या माध्यमातून एक राजाशाही किंवा लोकप्रतिनिधीचा वास निर्माण होणार. ते येणार, आता निवडून येणार. एक स्वप्न होतं तुमचं की बाबा हे लोकप्रतिनिधीचं आपण हे कोणतरी झालं पाहिजे, ते आज पूर्णत्वाला येतं. 100% येणार. माझी मुलगीच नाही, 4च्या 4 जण निवडून येणार या ठिकाणी. आणि वाटतं साहेब पॅनलच्या हो, निश्चित समाधान नाही, गॅरंटी आहे मला. काय आव्हान कराल प्रभागातील जनतेला? काय प्रभागाच्या जनतेने आशीर्वाद दिले, त्यांनी निर्णय घेतलाय. आता फक्त 15 तारखेला ते मतदान करतील, 16 तारखेला काउंटिंग होईल, एवढेच आमचं वाटत. आता ही प्रोसिजर प्रमाणे आमची पदयात्रा चालली आहे. निर्णय ते मतदारांनी घेतलेला आहे कमळाला मतदान करायचं. येणाऱ्या 16 तारखेलाच हा निर्णय सगळ्यांना समोर येईल आणि प्रभाग क्रमांक 7चं पूर्ण पॅनल निवडून येईल अशा आशावाद सेनेचे पुरुषोत्तम बर्डे यांनी व्यक्त केलाय. प्रभाग क्रमांक 7 मध्ये असलेले सगळ्यात म्हणजे हाय व्होल्टेज जे पॅनल आहे ते हेच ते पॅनल की ज्या पॅनलच्या ची चर्चा संपूर्ण शहरामध्ये आणि संपूर्ण राजकीय विश्लेषकामध्ये केली जाते. नाना काय सांगाल, सगळ्यात हाय व्होल्टेज असं पॅनल आहे आणि हाय व्होल्टेज असं प्रभाग आहे? नाही, प्रभाग 7 हे जनरल लोकांना असं वाटतं की हाय व्होल्टेज आहे, तिचं सगळं शांतच आहे. पण आम्ही इलेक्शन हे चर्चेच असते. प्रभागात आमचं जास्तीत जो काम करतो तो निवडून येतोय. त्याच्यामुळे आम्ही आता किरण पवार असेल, मी स्वतः असेल, बर्डे साहेबांचे त्यांचं काम आहे, परत आनंद कोल्हारकर आहेत, या 4ही उमेदवारांनी त्यांनी सामाजिक कार्य चांगलं असल्या कारणानं आणि आमचे मित्र कंपनी चांगले आहेत, सर्वांच्या म्हणजे सहकार्यानं आम्ही निवडून येतो, एवढे आम्ही विचार करतो. कुणाशी लढत असणार आहे तुमची? नाही, विरोधक अमोल शिंदे यांचा थेट असं म्हणणं आहे की माझी लढत ही नाना काळेशी नसून ही देवेंद्र कोलटेशी आहे आणि ती लढत आम्ही स्वीकारली.
आता ती त्याचा विचार आहे. आम्ही जनतेबरोबर असल्या कारणानं जनता जो निर्णय घेईल त्याच्या आम्ही सोबत आहे. आज मला वाटतं 10 दिवस झाले ना, 11वा दिवस आहे. 10 दिवस फिरलात तुम्ही, प्रचाराचा सगळ्यात जास्त वापर तुम्ही केलाय. काय 10 दिवसामध्ये काय प्रभागामधलं वैशिष्ट्य सांगाल तुम्ही? मी खरंच आम्हाला भाग्यशाली समजते आमच्या चौघांनाही. आमच्या प्रभाग 7 मध्ये सोलापूरचं प्रवेशद्वार आहे, छत्रपती संभाजी महाराज चौक आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, एसटी स्टँड आहे, नवी पेठ आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं जे सोलापूरसाठी पवित्र स्थान मानलं जातं, जिथनं यात्रा सुरू होती, तो हिरे हाबूंचा वाडा कुंभारवाडा आहे. काल आम्ही हजारो वर्ष चाललेली परंपरा आम्ही चौघांनीही पूजेला उपस्थित राहून तिथे आशीर्वाद घेतले. आणि मी सिद्धरामेश्वर चरणी एवढीच प्रार्थना करते की ज्या प्रभागाला रिप्रेझेंट करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आहे, तर पुढेही भविष्यामध्ये तिचा विकास करण्याचं भाग्य आम्हाला लाभो. आणि मी मतदारांनाही तेच अपील करते की तुम्ही आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या आणि आम्ही त्या जबाबदारीची नक्की परतफेड करू. काय सांगाल, प्रभागासाठी वेगळं आणखी काय करायची इच्छा आहे? आता आम्हाला लोकांचा इतका छान प्रतिसाद मिळतोय, आमच्यावर फुलांचा वर्षाव होतोय. सुरेश दादा बंडगर यांनी इतकं छान प्रकारे आमचं स्वागत केलेलं आहे की आत्ताच आम्हाला वाटलं की आम्ही निवडून आलोय. म्हणजे इतकं म्हणजे डोळ्यात आनंद अश्रू उभे राहिले की मला पुढे बोलताही येत नाही. खूपच छान प्रकारे त्यांनी औक्षण केलं आणि स्वागत इतक्या छान प्रकारे केलं. आणि मी मतदारांना एवढंच सांगू इच्छिते की आता तर आमचा विजय निश्चित आहे, पण तुम्ही आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या, जेणेकरून तुमची राहिलेली जी काही कामं असतील ती आम्ही चौघं मिळून पूर्ण करू. नक्कीच. दादा, तुम्ही काय सांगाल मतदारांना? नाही, आता एवढंच विनंती करतो, कामं सगळ्यांची झाली आहेत. आमदारांच्या माध्यमातून, दोन्ही आमदारांच्या माध्यमातून लोकांभिमुख कामं झालेली आहेत आणि जनता फक्त आता विकास कामांवरच भर देणार आहे. जास्त काय सांगत नाही, विकास कामांवरच आम्ही भर देऊन लोकांपुढे गेलेलो आहे. जाता नानाशी बोलणं गरजेचं आहे. आता नाना, राजकारण हे वैचारिक पातळीचं असावं, तात्विक मुद्द्यावर असावं, विचारधारेला धरून असावं, या मताशी सहमत आहात? राजकीय हे इलेक्शन पुरतं राजकारण हे 16 तारखेपर्यंत आमचं हे असेल. त्याच्यानंतर आम्ही एकत्र येऊन काय तर बाहेर करू, कारण हे तेवढा पुरतंच आम्ही आमच्या काही हे नाही. आम्ही फक्त विचाराचे मतभेद असतील ते त्यांच्या पक्षाचा विचार, आम्ही आमच्या पक्षाचा विचार करू आणि 16 तारखेनंतर आम्ही पुन्हा सर्वत्र आम्ही एकत्र येऊन काम करू. नक्कीच 16 तारखेनंतर आमचे विचाराचे मतभेद आहेत, तत्वाचे आणि मनाचे नाही आहेत असं सांगतायत. की आणखी एक म्हणजे घेण्यासारखं आहे, हे 2 चेहरे जे आहेत हे प्रभाग क्रमांक 7च्या राजकारणामधले 2 आहेत आणि तुम्ही हाकताय हे 2 म्हणजे हा पॅनल. काय सांगाल लोकांना? हो का, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून व माजी नगरसेविका मंदाकिनी पवार यांच्या निधीतून प्रभागामध्ये 30 ते 35 कोटी रुपयाची कामं झालेली आहे आणि आम्ही जनतेच्या प्रत्येक उमऱ्यापर्यंत गेलेलं आहे. आमचं बिरीद वाक्य मत मागायला घरापर्यंत, काम करायला दारापर्यंत. त्यामुळे आम्हाला काय 4ही उमेदवाराबरोबर किरण पवार 5वा फ्री आहे. त्यामुळे आमचं काम बोलते, आम्हाला काय घाबरायची गरज नाही. म्हणजे मतदार आमची वाट बघत होते आम्ही कधी येतोय म्हणून. त्यामुळे मतदारांनी ठरवलेलं आहे, भारतीय जनता पक्षाचे 4ही उमेदवार प्रभाग क्रमांक 7 हाय व्होल्टेज बनतील. पहिल्या 7 मतांनी, 100 मतांनी, तर ह्या बारीला हजारो मतांनी निवडून आल्यानंतर मुलाखत घ्यायला तुम्ही या. नक्कीच. दादा, काय सांगाल तुम्ही? मी आता आमच्या विरोधकाला एक सांगू इच्छितो, जी लाडकी बहीण योजना चालू केली आहे ती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केली आहे, पण ती योजना टिकवणं ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या कौशल्याने टिकवलेली आहे. त्यामुळे मी लाडकी बहिणींना असं आवाहन करतो की आपल्या जे भाऊ आहेत, देवाभाऊ, त्यांना देवाभाऊच म्हणलं होतं. आपल्या सर्वांचे भाऊ देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पाठीमागे आपण पाठिंबा देऊन यांना मुख्यमंत्री केले. त्याचप्रमाणे आमच्या प्रभागातील सर्व भाजपच्या उमेदवारांना असंच पाठिंबा देऊन भरघोस मतांनी निवडून द्यावं ही मी विनंती करतो. एक म्हणजे मी ह्या अनुषंगाने सांगतो की ह्या 2 महिला सभागृहामध्ये आल्या तर आपल्या विचारांनी आणि आपल्या जवानी सभागृहाला आवाज करून देणार हे मत